जय हिंद मित्रांनो, मी माझं पहिल्यांदा इन्स्ट्रक्शन देतो। मी आता सध्याला सोलापूर ग्रामीणला पोलीस आहे, जिल्ह्याचा सेकंड टॉपर आहे। फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मी 2 पोस्ट काढलेले आहे आणि मुलांचा भाग गेलं का नाही सिली मिस्टेक एक 4-4, 5-5 वर्ष प्रॅक्टिस करून अभ्यास करून सुद्धा मुलांची सिली मिस्टेक जास्त होती। तर त्या सिली मिस्टेकसाठी मी तुम्हाला 2 ते 3 मिनिटात मी समजून सांगेन कसं पेपर सोडवायला पाहिजे। आपला फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे पेपर आपल्या हातात आला, समजा पेपर आपल्या हातात आला ना, पहिल्या 5 मिनिटं काय करायचं म्हणजे कसं पहिल्यांदा पेपर एकदा पूर्णपणे बघून घ्यायचा आहे। बाबा 100 क्वेश्चन कसं आहे, तर एकदा नजर फिरवली का नाही पूर्ण कळून जाते बाबा पेपर कसा आहे, टप्प्यातला आहे आपल्या कशातला आहे। मग एकदा पेपर बघितला, आता काही जणांचं कसं आहे माहिती आहे का, पेपर कोण पहिल्या प्रश्नापासून सोडवतं, कोण 100 क्वेश्चन पासून पेपर सोडवायला चालू करतं। तर आता आपण पहिल्यापासून समजून चला। आणि मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, आता मी तुम्हाला इथे दाखवतो की आता आपला 3 नंबर क्वेश्चन आहे, 3 नंबर क्वेश्चन आहे आपण सोडवला आहे। आता इथं मला आन्सर माहिती आहे, मी सोडवला। 4 नंबर माहिती आहे, आता 5 नंबर मला क्वेश्चन येत नाही, 5 नंबरचा क्वेश्चन येत नाही, मी आळं केलं। आता मी आन्सर कीवरती का नाही 5 नंबरला येत नाही म्हणलं, आता सोडून चाललाय मी। आता पहिलं ही केलेलं आहे, तर हे जर मी सोडवलेलं आहे। आता मला 6 नंबर डायरेक्ट क्वेश्चन आहे। आता भारतातील पहिला राष्ट्रीय उद्यान कोणता, आता एकदम सोपा क्वेश्चन आहे। मग आता मी लगेच जाऊन क्लिक काय, बाबा ही सोपा क्वेश्चन आहे, मी ह्या टायमिंगला आपण हुरळून जातो। आता भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे आपल्याला माहिती आहे, बाबा ही सोपा क्वेश्चन आहे। मग आपण काय करतो त्या नादात का नाही, जी 5 नंबर राहिलाय ते लक्षात नसतो आपल्या, डायरेक्ट जाऊन आपण लगेच 5ला बोलवतो। मग तिथं क्लिक होतं की बाबा आता आपलं चुकलं, 6 नंबर क्वेश्चन होता 5ला आपण गोल केला। तिथं मग ह्याच्यासाठी काय करायचं की आता तुमचा 5 नंबर राहिलाय, 6 नंबरचा माहिती आहे तुम्हाला, बाबा आन्सर 2 नंबर आहे, 2 नंबर आहे माहिती आहे ना तुम्हाला, 6 नंबर क्वेश्चन 2 नंबर आन्सर, असं करा ना तुम्ही। 6 नंबर क्वेश्चन 2 नंबर आन्सर माइंडल्या माइंडमध्ये तुम्ही सोडू शकता असं। आता घेतला पुढचा क्वेश्चन, एखादा बुद्धिमत्ताचा घ्या। आता इथं दाखवलाय 50वा क्वेश्चन आहे, खाली बघ केवळ प्रयोग कोणता आहे। आता मस्त माहिती आहे, ही पण सोपा क्वेश्चन आहे, बी आन्सर आहे। मग आता आपला समजा 50वा क्वेश्चन घेतला तुम्ही, तुमचा 47, 48, 49 3 क्वेश्चन तुम्ही मागे ठेवून पुढे सरलाय। मग आता इथं ह्या टायमिंगला काय होतं, इथं सिली मिस्टेकचा चान्स लय असतो। त्यामुळे काय करायचं, आता मी सांगितल्याप्रमाणे 50 नंबर क्वेश्चन आन्सर किती 2 नंबर, 50चं 2 इथं तुम्ही सोडवताना म्हणा ना आता मी तुम्हाला बोलून दाखवतोय, तुमच्या मनातल्या मनात म्हणा की 50चं क्वेश्चन 2 नंबर आन्सर। तुम्ही सिली मिस्टेक होणार नाही, एकदा तुम्ही करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, आता मी तुम्हाला सगळं सांगितलं कसं आहे सिली मिस्टेकचं, तुम्ही एकदा स्वतः ट्राय करून बघा। स्वतः ट्राय करून केल्याशिवाय तुम्ही फरक पडणार नाही, कारण की ना ठीक आहे नाही मी केलंय मला माहिती आहे, कारण की मी 2च पेपर दिलं पण एक माझी सिली मिस्टेक नाही। मी सोलापूर ग्रामीणचा पेपर दिला, पुणे सिटी चालकचा पेपर दिला, आणि मी एकच वर्ष, मी खोटं नाही सांगणार, मी एक वर्ष 3 महिने एवढाच अभ्यास केलाय आणि एकच बॅच केली ऑफलाईन। जेवढं होता होईल ऑफलाईन करा तुम्ही, ऑनलाईनच्या नादी लावणार। कसं आहे माहिती आहे का, ऑफलाईनचं आपलं जे सर आहेत पुढचं ते सांगते बाबा आज तुम्ही हे टॉपिकवरती रिव्हिजन करून या, तसं ऑनलाईनचं लेक्चरचं होत नाही। ऑनलाईनचं कसं आहे आपण रिव्हिजन करत नाही, आणि ही भरती क्षेत्र असं आहे जेवढं तुम्ही रिव्हिजन करतात तेवढं कमीच आहे। रिव्हिजनवर आहे किती का हुशार असणार तुम्ही, त्याचा फायदा नाही तुम्हाला। कारण की आता मला पण स्टार्टिंगला आलो ना, मी पण एक खेळाडू आहे, मला काय कळत नव्हतं की काय करून काय नाही अभ्यास, पण हळूहळू का नाही रिव्हिजनची सवय लावा। रिव्हिजन करणं का नाही तुम्ही परफेक्शन होऊन जा। जर आपला व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या इंस्टावरती पण आपलं चॅनल आहे, त्याच्यावरती पण बघा आपले व्हिडिओ वर्कआउटच्या वर टाकतोय। जय हिंद।